चला दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच गावदेवी प्रतीक 11 एडुडने संघ तुम्हाला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई. रोहित बघा ना आता त्यांची चाल थोडीशी बदलली. आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेटचे कॅमेरामॅन रोहित बघा. नाही ऋषीने जबरदस्त मेन सिद्धू पाटीलची पहिलीच विकेट. नाही ऋषीला अतुलची विकेट मिळाली होती मात्र तिथे झेल ड्रॉप झाला. हरीश शेठ पाटील सुद्धा बघा सामना एन्जॉय करतायत. जय पाटील सुद्धा आहेत, नितेश पाटील आहेत, तेजस भोईर आहेत. आणि सध्या ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीची चर्चा भरपूर आहे. जीटीसीची चर्चा आहे. संदीप फुटाणे आलेत. नितेश नितेश जावं लागेल तुम्हाला. चला 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 मी जोडी आपण पाहतो योगेश जाधव आणि रोहित म्हात्रे. मकर संक्रांत चषकमध्ये मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये बॅक टू बॅक 2 अर्धशतक ठोकणारा फलंदाज आहे रोहित. या सीझनमध्ये बरेचसे अर्धशतक रोहितच्या बॅटमधून आलेले आहेत आणि सातत्याने हा संघ जेव्हा जेव्हा मित्रांनो खेळतो तकदीरची काळान यांचा सपोर्ट या संघाला भरपूर राहिलेला आहे. क्रिकेटसाठी कोणतीही गरज लागल्यानंतर तकदीर दादा काळान या संघाच्या पाठीशी नेहमीच राहिलेले आहेत आणि जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. समालोचकांवर सुद्धा खूप सारं प्रेम तकदीर दादा काळान यांचं नेहमीच असतं. नेहमी नागरिकांच्या संपर्कात असताना व्यक्तिमत्व. वळूया मॅचच्या दिशेने. संदीप फुटाणे काटे विरुद्ध हेडुटणे अशी मॅच. या मॅचचा विजेता मानेरे बरोबर खेळ. पहिला चेंडू रोहितला बीट केलाय. काटे संघाने मग अशी 71 धावा चेस केल्या. काल सापाट संघाने 71 धावा चेस केलं. त्यांचंही तसंच घडलं. करण या पहिल्या मॅचमध्ये करण पाटील लेट आले होते. काल तसंच घडलं होतं. सापाट संघाचे निल्सन लेट आले होते. ते वन डाऊनला आले. मात्र ओपनिंगला येत असताना जसे साहिलने 25 केल्या तशाच 38 धावा रोशन घोडेने केल्या होत्या काल. म्हणजे फायदा होतो लेट आल्यानंतर सुद्धा. जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू सीमा पार जाईल. रोहितच्या बॅटमधून आलाय चौकार. यदू भाऊ इथे आलेले आहेत. त्या स्पर्धेची लाईव्ह ड्रॉ आपण करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. फुलटॉस चुकीला माफी नाहीये. बॉल जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. रोहित हिट झालेत. सिक्सर. जेव्हा जेव्हा फुलटॉस बॉल आले षटकार चौकारच पाहायला मिळतात. हे पाहिलेलं आपण. पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार. रोहित म्हात्रे मागच्या वर्षी नारिलीची नाईट स्पर्धा विष्णू शेठ मस्कर यांची ती स्पर्धा सुद्धा जिंकली होती हेडुटणे संघाने आणि बाईक सुद्धा रोहितला मिळाली होती. हा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आलाय रोहित म्हात्रेच्या बॅटमधून. धावा बघा. पहिला बॉल डॉट आला. हरकत नाहीये. रोहित मैदान ज्यावेळी रोहित थांबतात त्यांच्याकडे आत्मविश्वास असतो, संयम असतो आणि संयमाने कामगिरी करतात. बॅकफुटला गेले. कव्हरच्या वरून खेळत आहेत. मी फक्त मिड विकेट लॉंग ऑन लॉंग अप नाही खेळत तर कव्हर्सलाही फटके मारतोय सांगत असताना रोहितच्या बॅटमधून आलाय चौकार. चार बॉल मध्ये 20 आलेत. मगाशीच उल्लेख केला कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं जेव्हा जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा तेव्हा धावा येतात. मात्र याच एंडने विवेक जोशीने हॅट्रिक घेतली विसरू नका. मानेरे संघाचा गोलंदाज याच एंडने. हाही चेंडू उंच गेलाय.
साईल बॉल पर्यंत पोहोचतील का नाही. चेंडू वन बाउन्स सीमा पार जाईल. चौकार. धावा आल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये हेडुटणे संघाला. 24. चोवीस धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. योगेश पाडे, विशाल पवार, विजय पवार असतील, नितेश पाटील असतील, दीपक प्रचंड मेहनत या स्पर्धेत आपल्या पाहायला मिळते. त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. मात्र 24 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये आले. प्रथम आलेत. मगाशी प्रथमने 2 षटकांचा स्पेल टाकला जातोच. प्रथम या एंडने धावा येतात. मी मगाशी उल्लेख केला 24 सँडीच्या ओव्हरमध्ये आल्यानंतर याच एंडने मगाशी विवेक जोशीने हॅट्रिक घेते. 2,000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा मिळेल. असं नाहीये जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली. हवा जरूर आहे. हवेचा वेग प्रचंड आहे कारण शेवटच्या बॉलवरती विवेकलाही षटकार कपिलने मारला होता. तो बॉल खराब होता. विवेकचा लेग स्टम्पच्या भरपूर बाहेर होता. आणि जर चांगली गोलंदाजी तुम्ही जर केली, ऋषीने याच एंडने दोन्ही मॅचमध्ये गोलंदाजी केली आणि चांगली केली आहे मानेरे संघाडी, तर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा, चांगलं होऊ शकतं. मात्र बॅटर सुद्धा चांगले आहेत. रोहित 2 अर्धशतक एकाच स्पर्धेमध्ये आपण पाहिले होते. प्रथम फुलटॉस बॉल होता. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे आहेत. योगेश जाधव धावले नाही असं रोहित सांगतायत आणि 2 धावा झाल्या असत्या. पंचवीस धावा आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. प्रतीक 11 गावदेवी हेडुटणे संघ या सीझनमध्ये भरपूर चांगला खेळ या संघाने केलेल्या अविनाश काळ यांच्या नेतृत्वाखाली. राईट मोर द विकेट. समोर मारलाय. लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर जातोय का बघायचंय. पंचांचा इशारा येतोय. सिक्सर. प्रथम राईट मोर द विकेट. अपील फलंदाज बाद. बॅट कडे का. ओके. लगेच इशारा आलाच केल्याच्या पद्धतीचा आणि रोहितने बॅट दाखवली त्यामुळे सिंगल मेल रोहितच्या खात्यामध्ये. कौतुक करेल मनोज पवार सरांचं की या गोष्टी लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. संख्या 32-31 वरती नाबाद आहेत रोहित. रन नसेल कारण मेन पंचांनी लगेचच बाद दिलं होतं लक्षात घ्या. त्यामुळे रन नसेल असं पंच सांगतायत. रोहित लगेच आउट दिलं होतं अंपायरने. नंतर सांगितले बॅटकडे. अशी रन आय थिंक मला वाटतं बऱ्याच स्पर्धेमध्ये आपण बघितले दिली नाहीये. पंच चर्चा करतायत. पंचांनी बाद घोषित केलं होतं असं पंच सांगतायत. मात्र स्क्वेअरच्या मंत्र्यांनी सांगितले एज आहे त्यामुळे रन नसेल असं पंच सांगतायत. आणि अशी धाव अजूनही आय थिंक मागच्या स्पर्धेमध्ये मी कुठेतरी पाहिली होती. रन दिली नव्हती. मात्र बघायचं पंच जो डिसिजन दिली ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवा.
दोन पंचांनी चर्चा केली. एक मिनिट थांबायचं. योगेश बघायचं थोडं. एक मिनिट. रोहिदास भाने साहेबांचं आगमन झाले. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेक्षकांनी यायचं नाही, लक्षात घ्या. आयोजकांनी सूचना केली आहे. ओके, चला मॅच सुरू करायची. डॉट बॉल आहे. प्रेक्षकांनाही मुभा नसेल, लक्षात घ्या. एक सिंगल इथे मिळाली आहे. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते ती 32 वरती. कॅप्टन कधी चर्चा करू शकतात मॅनेजमेंट कमिशन सोबत, लक्षात घ्या. अशा सूचना आयोजकांनी केलेल्या आहेत. ती मुभा तुम्हाला दिलेली आहे प्रत्येक टीमच्या कॅप्टनला. ब्लॉकरला चेंडू होता, खोदून काढला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकते ती डबल 333 धावांची भागीदारी आपल्या पाहायला मिळते. रोहित आणि योगेश मध्ये. रोहित 31 वरती नाबाद आहेत. योगेशने 2 धावा बनवल्यात. 4 ओव्हरची मॅच आहे. दुसरं षटक प्रगती पथार या मॅचचा विजेता. आणि मानेरेमध्ये क्वार्टर फायनलची मॅच होईल. तिथून एक संघ सुपर 4 अर्थात दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दाखल होईल. फर्स्ट सेमीफायनल झालेली आहे. चांगली बॉलिंग. प्रथमचं कौतुक करेल मी. जबरदस्त गोलंदाजी. लेग बाईसचा इशारा आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रत्येक 11 गावदेवी हेडूटने असंघ आपण पाहतोय. भूषण आम्हाला सांगतात 2 षटकात 34 धावा 17.00च्या सरासरीने. षटकात 34 धावा झाल्यात. तिसऱ्या ओव्हरमध्ये करण पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. चौतीस धावा. दोन षटकात 34 धावा. तिसऱ्या षटकाची सुरुवात करण. कव्हरच्या वरून खेळत आहेत रोहित मात्रे. जबरदस्त बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये बॉल जाईल सीमा पार. चौकार. .38 38 धावा झालेत. रोहित 35 वरती नाबाद आहे. रोहितची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. काय बॅटिंग करते. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 11 बॉलचा त्यांनी फेस केला. आतापर्यंत 11 बॉलमध्ये 35 वरती नाबाद आहेत. 2 अर्धशतक या स्पर्धेत आपण पाहिलेले आहेत. पाठपुटला गेले. पॉइंटच्या वरून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणी नाहीये. 2 धावा. तिसरी धाव
घेण्याचा प्रयत्न नाहीये, कारण की 2 धावा मिळत आहेत. योगेश जाधव सांगतात रोहितचा कॉल होता 2च घ्यायचे आहेत. धावा झाल्यात त्या 40. प्रत्येक 11 गावदेवी हेडूटने असंघ तुम्ही पाहतायत. गावदेवीच्या नावाने सातत्याने हा संघ आपल्याला खेळताना दिसतो. हेडूटने असंघ आणि बऱ्याचशा ट्रॉफीज या सीझनमध्ये या संघाने जिंकलेल्या आहेत. 37 37 वरती नाबाद आहेत. पहिलं अर्धशतक कल्पेश गोवारी, दुसरं अर्धशतक रोशन जाधव नेवालीपाडा आणि आता 37 वरती नाबाद. इथे मात्र फाईन लेगला फिल्डिंग खराब आहे. धावा 4 मिळतील. चौकार रोहितच्या खात्यामध्ये आलाय हा चौकार. त्याला हा सोफा बॉल होता, खरं तर अडवायला हवा होता आदित्यने. तर एक एक रन महत्वाची तुमच्यासाठी. 44 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. योगेश जाधव आणि रोहित मात्रे मात्रे चांगली बॅटिंग करतात. 41 वरती नाबाद आहेत मात्रे. तिसरी ओव्हर सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि कदाचित शेवटपर्यंत रोहित थांबले तर या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक सुद्धा पाहायला मिळेल. रोहित मात्रे नेहमी चर्चेत असतात. टॉस बॉल होता, कारण की वाडेकर विरुद्ध सेमीफायनल मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं होतं. 2 धावा इथे मिळालेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकलेत त्या 46 46 आणि 46 मधल्या 43 धावा रोहितने अशीच तर बॅटिंग उंबारलीच्या नाईट स्पर्धेमध्ये पहिल्या 3 मॅच मध्ये ते अपयशी होते आणि त्यानंतर सेमीफायनल मध्ये त्यांचं अर्धशतक आलं आणि त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजी पारितोषिक त्यांना मिळालं. बेसबॉल हिट तुम्हाला पाहायला मिळतोय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर 50 कंप्लीट. हेडूटने संघाची धावसंख्या झाली ती 52 आणि रोहित पोहोचलाय 49 वरती. बावन्न धावांची भागीदारी आणि रोहित 15 बॉलमध्ये 49 49 वरती नाबाद आहेत. आणि जर तर अर्धशतक आलं तर अविनाश काळे यांच्याकडनं सरप्राईज गिफ्ट त्यांना संध्याकाळी दिलं जाईल जर अर्धशतक पूर्ण केलं तर. मॅच बॉल आय थिंक वरती अटकलाय मला असं वाटतं. नाही, या मैदानात कोणतेही बॉल वापरा तुम्ही, चौकार षटकार तुम्हाला पाहायला मिळतात. नवीन असो जुना असो. रोहित मात्रे थोडेसे खाली बसतील बघा आपल्या स्क्रीनवरती. रोहित मात्रे यांना तुम्ही पाहतायत. योगेश 17 नंबरची जर्सी तुम्ही पाहतायत. प्रत्येक 11 52 धावा झाल्यात हेडूटने संघाच्या. बॉल आला नाही का? आलेला आहे. 88 धावा काल कुठल्या त्या कौसा संघाने 5 ओव्हरमध्ये. पडले पडले आणि पिसवली मॅच झाली होती ना बाबा. हाही फटका चांगला आहे आणि या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक रोहित मात्रेच्या नावावरती. रोहित आपली बॅट दाखवायची आहे. जबरदस्त बॅटिंग रोहित मात्रेच्या बॅट मधून. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या आहेत 58-58. उंबारलीच्या मैदानात सुद्धा याच 2 टीम मध्ये मॅच सुद्धा झाली होती. क्वार्टर फायनल उंबारलीची नाईट स्पर्धा भरपूर चर्चेत राहिली. प्रेम भोरे यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला गिफ्ट हॅम्पल तुम्ही पाहिलं आणि तिथे काटे आणि हेडूटने मॅच झाली होती. हेडूटने संघाने तो सामना जिंकला होता क्वार्टर फायनलचा. शेवटच्या दिवशी ती मॅच आपल्याला पाहायला मिळाली. काटे संघ
करण पाटीलने जबरदस्त त्या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला होता. 58 धावा झालेल्या आहेत. 58 58. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आपण पाहतोय अक्षय पाटील. हाही फटका चांगला आहे. योगेश जाधव, रोहित जर फटकेबाजी करतात मग योगेश का शांत राहतील. योगेशच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. बासष्ट धावा झाल्यात. अक्षयच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. बघायचं प्रत्येक 11 गावदेवी हेडूटने संघ किती धावा बनविल्या मॅच मध्ये. आई चेंडू गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग खराब आहे. फटक्याचे जणू काही चटके लागलेत. बॉल सीमा पार चौकार. मालिकावीरची जी बाईक आहे त्या बाईकवर कोणी बसायचं नाहीये. इथे मात्र पंचाने नो बॉल घोषित केलाय. बीमर. धावा एकूण मिळतील 5 आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. योगेशच्या खात्यामध्ये 4 धावा ऍड होतील. मनोज सर, योगेशच्या खात्यामध्ये 4 धावा ऍड होतील ना. सेव्हन्टी वन. अजून एक धावा ऍड होईल. 72. बिमर बॉल होता आणि त्याच्यावरती हलकीशी एज लागली होती. 72 धावा झाल्या 4 षटकांच्या मॅच मध्ये. 21 बॉल मध्येच 72. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. रोहित मात्र 55 वरती नाबाद आहेत. अक्षय. हा चेंडू उंच गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि झेल ड्रॉप. धावा किती आहेत. चौकार. 76. 59 धावांवरती नाबाद आहे रोहित मात्रे. आणि हेडूटने असंघाची धावसंख्या आहे ती 76 धावा आपल्याला धावपलकोती पाहायला मिळत आहेत. बैठक स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. हे फटके प्रमोद मात्रे भरपूर बैठक शॉट त्यांनी सुरू केला. एकच धाव आता मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 77. 18 बॉलमध्ये 60 धावांवरती नाबाद रोहित. काय कामगिरी केली रोहितने. पहिल्या मॅच मध्ये रोहित अपयशी झाले, मात्र या मॅच मध्ये ते अपयश धुवून काढलेले रोहितने. या सीझन मध्ये आपण बघितलं बरेचसे अर्धशतक रोहितच्या बॅटमॅन आलेले आहेत. योगेश जाधवने शेवट गोड केलाय का. जबरदस्त फटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणि प्रतीक 11 गावदेवी हेडूटने संघाने 4 षटकात तब्बल धावा बनवल्या आहेत. 83. एकही विकेट गमावली नाहीये. 83 धावांची पार्टनरशिप. आणि दकाटे संघाला 84 धावांचा पाठलाग करायचंय या मॅच मध्ये. लगेचच फिल्डिंग सेट करेल. जुना चेंडू जमा करायचे पंचांकडे. जी स्पर्धा होणार आहे तिचे ड्रॉ आता करतील. करण काळन तिथे जोडले गेलेत. हा करा. 84 धावांचं लक्ष आहे. 83 धावांची भागीदारी. शेवट गोड. आणि काय जबरदस्त बॅटिंग केली. रोहित मात्र 60 धावांवरती नाबाद राहिलेत. करण भरपूर हलकीशी स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती असू द्या. कालही त्यांच्या गावातील हेडूटने बस संघ खेळला होता. आज हेडूटने. त्यामुळे समालोचकांसाठी सर्व टीम्स समान असतात. आकाशांची जी स्पर्धा होणार आहे
तारीख किती 13-14 ना 13 तारखेची आपण ड्रॉ करणार आहोत. रोहिदास भाणे यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करूया. पहिली मॅच असेल कोळेगाव विश्वास आणि बेतवडे अजय. जय हनुमान बेतवडे आणि कोळेगाव विश्वास. चला दुसरा ड्रॉ आपण करूया. दुसरा सामना असेल कौसा विरुद्ध आगासन. कौसा आगासन मॅच पाहायला मिळेल दुसरी 13 तारखेला. तिसरी मॅच असेल 13 तारखेला भोपर. 13 तारखेची मॅच लक्षात घ्या. 13 फेब्रुवारी भोपर आणि वाडेगर. 13 तारखेला भोपर आणि वाडेगर तिसरी मॅच. चला शेवटची मॅच असेल 13 तारखेची. प्रिशा आज बघा इथे उपस्थित आहेत. प्रजेश पाटील यांची कन्या आणि तिच्या नावाने आमचा जय हनुमान आडिवली संघ सुद्धा बऱ्याच वेळा खेळत असतो. उंबारली 13 तारखेला उंबारली आणि जिबिशा 11 दहिसर आणि उंबारली ही शेवटची मॅच असेल 13 तारखेची. महेश भोईर साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 14 तारीख असेल स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पहिली मॅच असेल माटाडी निहाल दावडी बी. 14 तारखेला ही पहिली मॅच असेल. दुसऱ्या मॅचचा आपण ड्रॉ करणार आहोत. भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करूया. दुसरी मॅच असेल 14 तारखेला दुसरी मॅच असेल दिवा पडले रोहन आणि दिवा. दुसरी मॅच असेल 14 तारखेला पडले रोहन आणि दिवा. त्यानंतर तिसरी मॅच प्रदेश दादांच्या शुभ हस्ते तिसरी मॅच असेल 14 तारखेला. 16 संघ खेळतात लक्षात घ्या. साबेगाव साबे आणि उसारगर. 14 तारखेला ही तिसरी मॅच असेल आणि 14 तारीखची स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस आणि शेवटची मॅच नावाली राहुल पाटील राहुलचा संघ असेल. नावाली आणि जीत भोईरचा वाकलन संघ असेल. जीजी स्पोर्ट वाकलन आणि नावाली राहुल ही शेवटची मॅच असेल 14 तारखेला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया करण काळन सरांचा आवाज. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. बाबूशेठ पाटील चषक अडवली 2026 आणि या पर्वाचा तिसऱ्या दिवसातील 6वा सामना. प्रतीक 11 गावदेवी इदुटनेहा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटी. टार्गेट 84 आहेत. जबरदस्त सगळ्या पहिल्या इनिंगमध्ये रोहित मात्रे आणि योगेश जाधव या जोडीने 83 रनची जी पार्टनरशिप केली होती. करण पाटील आणि संदीप फुटाणे दोघे आघाडीला आहेत. तर पहिल्या षटकामध्ये हर्षद भंडारी. मॅचला होती सुरुवात ठीक आपण पाहतोय 3:02 पहिला बॉल. खोलात अपील देखील होती. शॉर्ट स्क्वेअरकडे बॉल चालला. 9 सेकंडला चान्स. ओहो डायरेक्ट हिटला घेतली होती. चान्स आता ओव्हरथ्रो झालेला आहे. मात्र एकच धावत असताना करण फारच वेगाने धावला होता. लेग बाईट्स ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. रवींद्रजी बाने साहेब आणि विनोदजी भोईर साहेब यांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. हा जो ऍक्शन रिप्ले राऊंड द विकेट ने आले. करण हलका शफल झाला होता. देन जो डावा पाय येस लेग स्टंपचा बाहेर इम्पॅक्ट आहे. दॅट्स अ बॅटर सेफ. खोलात होता पहिलाच बॉल. हर्षदचा वेग आणि त्याचे यॉर्कर 84 बनवायचा. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं. दुसऱ्या बाजूने खोलात आणखी एक आलाय. जस्ट चिप करत असताना फक्त धाव भेटणार नाही. डॉट आलाय. सुरुवातीला अटॅक तुम्हाला करावाच लागणार आहे कारण 24 बॉलचा डाव आणि ज्यामध्ये तुम्हाला 84 बनवायचा आहे.
जबरदस्त बॅटिंग राहिली आहे आणि त्या खेळीला उत्तर देत असताना करणला संदीपला सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल. एक धाव आहे. पुढचा बॉल शॉर्ट बॉल खेचलाय, मिड विकेट कडे चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहेत श्रीनाथ, चांगली फिल्डिंग, एक धाव. सिंगलने काही फरक पडणार नाही. सँडीलाही माहिती आहे, करणलाही माहिती आहे आणि दुसऱ्या बाजूने हेदुटणेलाही माहिती आहे. पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 2च धावा. पहिल्या 3 बॉल मध्ये माफ करा. कल्पेश पाटील साहेब आणि देविदासजी पाटील साहेब यांची उपस्थिती मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. बाबूशेठ पाटील चषक अडिवलीमध्ये आपले स्वागत आहे. लॉफ्ट केला बॉल, चालला मिड विकेट कडे. फिल्डर थोडासा वळला, बॉल श्रीनाथ वळतोय, बॉलला उचललाय, थ्रो करतायत, एकच धाव. सिंगलने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 3 या आकड्यावरती. बॅटचा चेहरा व्यवस्थित उघडूच दिला नाही आतापर्यंत. बॅटर्सच्या रडार मध्ये बॉल दिला नाही मोठ्या फटक्यासाठी हर्षदने. चांगली गोलंदाजी करतायत. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग कालच पार पडली आणि ISPL सीझन 3 चा ब्ल्यू तिकीट होल्डर देखील होता. 2 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा खेचल्या बॉल, आता गॅप मध्ये चाललाय, स्क्वेअर लेगची मोठी गॅप, 4 धावा चौकार. अर्ली बॅट्सविंग त्याचा फायदा झाला आता, कारण गॅप मध्ये बॉल गेला आणि संदीपचा बॅट मधून पहिला चौकार आला. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिला पॉवर प्ले मधला शेवटचा बॉल. लेग स्टंपची लाईन, फुल टॉस होता, टर्न आला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून आलाय चौकार. 2 चौकारांसोबत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही 73 धावांची गरज आहे, ती 18 बॉल मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 18 बॉल 73चं गणित अजूनही सोडवायचंय. शेवटीचे हर्षदच्या अगेन्स्ट 2 सँडीकडून चौकार आलेले आहेत, कोट्या खवयना धावा देखील आलेल्या आहेत. पण आता इथे समीकरण आहे 18 बॉल 73 धावा. ग्राउंड स्कोरिंग आहे. पहिल्या डावामध्ये जर झालेला तर दुसऱ्या डावामध्ये का होणार नाही, तसा विचार करावा लागणार आहे. लॉफ्ट केला बॉल, लॉंग ऑन कडे चाललाय, फिल्डरचा वरतून सीमा पार, षटकार. अटॅक आता दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय, 17 बनलेले आहेत. फुल टॉस ऑन साइडला वळवलाय, स्वीप करत असताना स्क्वेअर लेगच्या वरतून करणचा आणखी एक सारंगचा फटका, षटकार. दोन लागोपाठ षटकार आलेत. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नसते, विजयाची तुम्हाला गॅरंटी कधीच मिळत नाही. त्यामुळे इकडेही एदुटनेच्या बॉलर्सला संघर्ष करावा लागणार आहे. ऑन साइडला बॉल चालला, गॅप मध्ये पुन्हा एकदा स्क्वेअर लेग निवडलं, करंटचा बॅट मधून चौकार.
थँक्यू डीजे. विचार करावा लागणार आहे बॉलरला. सुरुवात तर झाली, 2 षटकार 1 चौकार आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या ती पुढे. जयदुर्ग माता क्रिकेट संघ काटेची 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या 3 बॉलमध्ये 16 गेलेल्या आहेत आणि आता इकडे समीकरण 15 बॉलमध्ये बनवायचं अजूनही 57. पुढचा बॉल विक्की खोलात उडवलाय, बॅटचा चेहरा उघडलाय आणि बॉलला काव कॉर्नरचा वरतून पाठवलाय. करंटचा क्रॅकिंग षटकार. थँक्यू डीजे. संघर्षाचा शंख आणून सोडलेले आहेत. विकेट पाहिजे सध्याच्या घडीला, अन्यथा मॅच मध्ये काटई देखील शिरकाव करत आहे. ट्रॅप सेट केले जात आहेत. 4 फिल्डर सध्या आपण पाहतोय ऑन साइडला. सध्या लॉंग ऑन, मिड विकेट, काऊ कॉर्नर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, हे 4 फिल्डर सध्या आपण पाहतोय. मात्र हे जे 2 बॉल आहेत, विकीला कमबॅक करावं लागेल. धावांचा वेग आहे. आत आला बॉल, मात्र इकडे तो बाहेरूनच आला. अंपायरचं मत आहे वाईटचा सिग्नल आणि वाईटने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 34. बॉल बाकी 14, धावा पाहिजेत 50. आताही समीकरण अवघडच आहे, पण करंट ज्या पद्धतीने खेळत आहे, पॉझिटिव्ह इंटेंट. इकडे आत आणलाय पण पुन्हा बाहेरून. वन्स अगेन अंपायर्स कडून सिग्नल आला वाईटने धावसंख्या पुढे पोहोचली आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत. अजून या मॅच मध्ये 49 धावांची गरज आहे. हे जे 2 बॉल उरलेले आहेत महत्वपूर्ण ठरणार आहेत, कारण 4 मध्ये 24 गेल्यात. पोल खेळण्यात आलाय पण फटका आता फसलाय. काऊ कॉर्नरला योगेश. कॅच ड्रॉप झाली. करंटला जीवनदान. धाव आली 1. एका धावेने स्कोर पुढे पोहोचला 36 वरती. इक्वेशन बदलत आहे. 13 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये बनवायचं आहे 48. आता एक मोठा फटका पाहिजे तर मॅच मध्ये काटही असेल, कारण 84 बनवायचं आहे. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला आक्रमण करायचं आहे आणि प्रत्येक बॉलर वरती तुम्हाला आक्रमण करून त्यांना डॉमिनेट करत असताना मग तुम्हाला 84 बनवता येतील. आणि दुसऱ्या बाजूने हेदुटणीला थोडा वेगळा विचार करावा लागणार आहे. जरी 83 बनले असला तरी 84च्या चेस मध्ये इकडे धावा बनायला सुरुवात झाली. धावा बनतात. समोर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. फटका फसलाय. संदीपची विकेट आली. 2 ओव्हरचा खेळ संपला 36ला. 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉलमध्ये 48 धावांची गरज आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेला. मॅच देखील आफ्टरनून सेशन मध्ये रंगतदार अवस्थेमध्ये. 12 बॉल 48 धावांची गरज आहे. विकीचं शेवटचं षटक 25 धावांचं राहिलं, पण जाता जाता त्याने शेवटच्या बॉलवरती संदीपची विकेट काढली आहे. आणि मागच्या मॅच मध्ये ज्याने अफलातून खेळ केला होता साहिल पाटील मैदानात सातमध्ये आलाय. 3rd ओव्हरमध्ये अविनाशला आपण पाहतात आणि मिस्ट्री स्पिनर आहे. जेव्हा जेव्हा येतात एकतर मॅचला घेऊन जातात. पाहूयात ही जी ओव्हर आहे बरंच काही सांगून देणार असेल. आणि आता दुसऱ्या बाजूने फिल्डिंगचा आपण विचार केला. करंट स्ट्रायकिंग एंडला असताना काऊ कॉर्नर सेट आहे, लॉंग ऑन सेट आहे. 4 फिल्डर सरकवतात. ऑन सेट पॅक केली जाते. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि देन लॉंग ऑफ लेग फिल्डर आहे. एक्स्ट्रा वर खाली कव्हर सोबत पॉइंट. 3rd मॅन फाईन लेग आत. दीपेशजी भाने आणि आमचे पिच क्युरेटर यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. जबरदस्त एक खेळपट्टी बनवण्यात आली आहे. ऑन साइडला वॉल शॉट इज दॅट.
स्टँड अँड डिलिव्हर्ड बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून षटकार. खराब बॉल पडलेला इकडे लेगस्टम्पला बॉल निघाला आणि करणने फिरून थेट बॉलला पाठवलं. खडे खडे पाठवलंय. षटकार आल्या. 42 वरती धावसंख्या पोहोचले म्हणजे अर्धा बल्ला आता पार झालाय. अर्धा अजूनही करायचा आहे. 13 बॉल मध्ये 42 बनलेले आहेत तर 11 बॉल मध्ये 42 बनवायचे आहेत. विकेट पाहिजे ते दुटणीला. अविनाशचा पहिला बॉल जरूर खराब होता. षटकार आलेला आहे. करण ज्या पद्धतीने खेळत आहे 8 बॉल मध्ये 30 धावा सुसाट सुटलाय. खोलात होता हेलिकॉप्टरला अटेम्प्ट होता. काऊ कॉर्नर डीप मधून फिल्डर फार वेगाने चांगली फिल्डिंग शेवटी थ्रो. वा एकच धाव आणि या सिंगलने स्कोर सध्या आपण पाहत होतो 43. 43 धावा बनवायचा 41 बॉल बाकी आहेत 10. नवीन बॅटर साहिल मैदानाच्या आतमध्ये आलेत. नौका बॅटर आहे. 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील ज्याला डेडिकेट करण्यात आले होते संदीप फुटाणे कडून. अविनाश ओहो स्लॉट मध्ये दिलाय आणि बॉलला पाठवल्या प्लॉटचा बाहेर. साहिलचा बॅट मधून आलाय पहिला षटकार. थँक्यू दिसे समोर दिला आणि समोर मारलेला आहे. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे आणि त्याचा फायदा देखील इकडून जरूर होतोय तो जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेला. अविनाशला डॉट बॉल टाकावे लागतील. 3 मध्ये 13 गेलेल्या आहेत. 49 झालेल्या आहेत. बॉल उरलेत 9 आणि या 9 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना काठी संघाला बनवायचा आता प्रत्येक 11 गावदेव एदुडनेच्या अगेन्स्ट 35 धावा मॅच बनलेली आहे. 84 पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीने रोहित मात्रेने योगेश जाधवने खेळ केलाय त्या दोघांच्या खेळीला उत्तर देत असताना करण पाटील आणि आताचा साहिल त्याने षटकार ठोकलेला आहे. काटेचा अगेन्स्ट हे दुटण्या सामना बरेचसे प्रेक्षक जीटीसी द्वारे जोडलेले आहेत. आफ्टरनून सेशन मध्ये इकडे धावा होतात हे पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळाले. वाराचा प्रचंड वेग मागच्या 4-5 दिवसांमध्ये बदललेले क्लायमॅट खेळपट्टी तापलेली आहे आणि बॅट सध्या तळपली होती साहिल पाटीलची. चांगला बॅकअप द्यान टाकलाय. कमी गतीने आत आणलाय डॉट बॉल. अस्त्र अविनाश काळंचा आणि आता त्याने ते टाकलेलं आहे. डॉट आलाय. 49 वरती धावसंख्या थांबली आहे. बॉल उरलेत आता 8 आणि धावा पाहिजेत त्या 35. दिलासा कुठेतरी या डॉट बॉलने दिला असेल एदुटणीच्या समर्थकांना. 2 बॉल बाकी आहेत. अविनाश पुन्हा एकदा इकडे वेगाने टाकलाय. चांगला बॉल आणि विकेट डाऊन. फलंदाज बाद. 49 ला 2 काटई. थँक्यू दिसे. अविनाश अगेन सहसा तुम्हाला मोठे फटके खेळत असताना शेवटपर्यंत त्याचा बॉटमॅन कडे पाहावं लागणार आहे. मागचा बॅकअप द्यान टाकला कमी गतीने होता आणि यावेळेला थोडासा वेगाने टाकला. मागचा आत आला होता यावेळेचा बाहेर निघाला आणि आउटसाइड एजने मात्र इकडे साहिलची विकेट गेली आहे. मॅच पुन्हा एकदा फसली आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आणि 35 धावांची गरज आहे. कमबॅक झाले मागच्या 2 बॉल वरती अविनाश काळंचं. प्रत्येक 11 गावदेवी हे दुटण्यासाठी 7 बॉल मध्ये बनवायचा 35. अमित पाटील नवीन बॅटर. करणला सध्या स्ट्राईक नाहीये. 9 बॉल 31 बनवून ऑफ स्ट्राईक उभा आहे. लास्ट बॉल कोला टाकलाय. अपील होते. इम्पॅक्ट सांगतात अंपायर ऑफ स्टंपचा बाहेरचा आहे. मात्र इकडे आपल्याला पाहायला एकही धाव मिळाली नाही कारण करणने थांबवलंय. म्हणजे आता 49 ला 2 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 84 धावांच्या चेस मध्ये 35 धावांची अजूनही गरज आहे. शेवटचे 6 बॉल.
थँक्यू दिस आज काटेचा स्क्वॉडमध्ये बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत. रोहित पाटील असतील, राज पाटील, राजदीप चौधरी, तीन जे महत्वपूर्ण खऱ्या अर्थाने खेळाडू आहेत ते तिघे अनुपस्थित आहेत. मात्र पहिल्या मॅच मध्ये त्यांची उणीव भासली नाही, कारण संदीप, करण आणि साहिलने याच्या पद्धतीने बॅटिंग केली होती. या मॅच मध्ये आतापर्यंत गाडी ऑन ट्रॅक तर जरूर आहे, मात्र अविनाशचे जे शेवटचे 3 बॉल होते तिकडे कमबॅक झालेले, विकेट आल्या, दावा गेला नाही आणि 6 बॉल मध्ये 35 बनवायचे असताना आता 6 बॉल 6 षटकार मारायचे आहेत. रोहित मात्रे लास्ट ओव्हर मध्ये आलेले आहेत. काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. मिड ऑफ आत ठेवलाय. लॉंग ऑफचा आपण फिल्डर पाहतोय तो बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. पहिला चेंडू पडल्याबरोबर थोडासा लांबच होता करण पासून, डॉट आलाय. 5 बॉल 35 पाहिजेत. असं वाटलं करणला ऑफ कटर साठी त्याची बॅट फिरली होती, मात्र रोहितचा बॉल पडल्यानंतर सरळ निघून गेलाय. विकेटचा आपण विचार केला तर तुम्हाला थोडासा स्लोप देखील पाहायला मिळत आहे. फिरून मारलाय, मिस टायमिंग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, दोघे वार वेगाने. कॉल हर्षदने दिलाय. वा, व्हॉट अ कॅच हर्षद भंडारीकडून, स्पेक्टॅक्युलर कॅच आणि विकेट. 49 ला 3. आणि आता करंटच्या विकेट इकडे 4 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रथम आला, 4च बॉल फक्त बाकी आहे. धावा 35 पाहिजेत. मसोबा मानेरे टीम कर्णधार आपण रेडी राहा. त्यानंतर थर्ड क्वार्टर फायनल आपल्या समोर असेल. बाबूशेठ पाटील चषक. रिव्हर्स स्वीपला अटेम्प्ट होता, मात्र इकडे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. चांगली गोलंदाजी होते. पहिल्या 3 बॉल मध्ये एकही धाव इकडे आली नाही. रोहित मात्रेकडून चांगला खेळ केलाय झाले. पहिल्या इनिंग मध्ये हिटमॅनने केलेली बॅटिंग, 60 धावा, 5 षटकार, 6 चौकार, 18 बॉल मध्ये 60, 60 बनवल्या होत्या. आउट कटर आता राऊंड द विकेटने आणखी एक डॉट आलाय. शेवटचे 2 बॉल आणि बाकी 49-35 धावांचं अंतर आहे. उडवलाय खरा, लॉंग ऑनला दळ उभा आहे, पकडले कॅच, विकेट डाऊन. 4था धक्का. बॅटर चाललेत. आशू फॉर्मॅलिटीज फक्त, कारण नंतर 35 आहे. खोलात होता बॉल, चालला स्क्वेअर लेग रिजन मध्ये, अर्थातच ही मॅच फिनिश. 34 धावांचा फरकाने हा सामना जिंकला. प्रतीक 11 गावदेवी क्रिकेट संघ हेदूटनेने आणि नो डाऊट 60 धावा ज्याचा बॅट मधून पहिल्या